मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको हे विधान आहे छगन भुजबळ यांचं. अहो किती खाता 14% 30%वर गेलाय. लोकसंख्या देखील फार काही वाढलेली नाहीये आणि आणखी खाण्याची भूक तुमची काही मिटली नाही का, हे प्रत्युत्तर होतं मनोज जरांगे पाटील यांचं. छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील, ओबीसी विरुद्ध मराठा, असाच हा संघर्ष आता निर्माण झाला आहे का? आणि मराठा आरक्षणाला खरंच सरकार गांभीर्याने घेईल का? एकीकडे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर आढळून येतात. फडणवीस असं देखील बोलत आहे की ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. नेमकं महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी काय? एका बाजूला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणत आहे की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. आता आंबेडकर मनापासून म्हणत आहे की मग राजकारण करत आहे, हा देखील प्रश्न क्रिएट होतोच. म्हणून डिटेलमध्ये बघूयात की मराठा आरक्षण व आरक्षणाच्या मुद्द्यावरून का बरं संघर्ष पेटला आहे ते. नमस्कार, मी रविराज आणि तुम्ही बघताय आपल्या हक्काचे बोला तात्या. हे मात्र निश्चित आहे की भारतीय जनता पक्षाला आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मोठा फटका बसू शकतो. कधी ओबीसी समाजाची बाजू घेतली तर मग मराठा समाज नाराज होईल आणि मराठा समाजाची बाजू घेतली तर ओबीसी नाराज होईल. अशा रीत्या सरकारवर हा प्रसंग ओढावलेला दिसतो. छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मुख्यतेने जो वाद होत आहे तो सरकारच्या अंगलट येऊ शकतो. तर कशा रीत्या भारतीय जनता पक्ष विशेष करून मराठा आरक्षण व धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण याबद्दलच डिटेलमध्ये अनालिसिस करूया. पहिला मुद्दा सांगायचा झाल्यास जातीय समीकरणामुळे भाजपा बॅकफुटवर जाण्याची शक्यता जास्त निर्माण होते. भारतीय जनता पक्षाने अगोदर माधव पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवला होता, पण जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व समोर आलंय तेव्हापासून हिंदुत्वाचा जोरदार प्रचार भाजपाने केलेला दिसतो. महाराष्ट्रामध्ये अगोदर भाजपाच्या नेतृत्वाचा विचार केला तर ते प्रमोद महाजन व गोपीनाथराव मुंडे यांच्या हातात होतं. आता एकमुखाने हे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात गेलेलं दिसतं आणि फडणवीसांवर प्रचंड रोष मराठा समाज व्यक्त करत आहे. फडणवीसच महाराष्ट्रामध्ये भाजपाचा मुख्य चेहरा असल्यामुळे नरेंद्र मोदी व अमित शहा यांची चिंता देखील वाढलेली असेलच, कारण की आता लोकसभा निवडणूक जवळ येत आहे आणि मराठा समाजाची मोठी व्होट बँक महाराष्ट्राच्या लोकसभेवर प्रभाव निर्माण करण्यासारखी आहे. आणि म्हणूनच मराठा आरक्षणासंबंधी व आरक्षणाच्या किचकट मुद्द्यासंबंधी जितक्या लवकर तोडगा काढता येईल तो काढण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्राचं सरकार असेलच, जे की केंद्राच्या इशाऱ्यावर चालत असतं. यातलाच दुसरा आणि फॅक्च्युअल मुद्दा म्हणजे भाजपाचे हिंदुत्व दुय्यम होईल. भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह बिल्ड करूनच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर विराजमान केले, पण हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठी जात आहे मराठा आणि मराठा समाज महाराष्ट्रामध्ये चांगलाच विस्थापित असल्यामुळे हा समाज सरकारवर प्रश्नचिन्ह नेहमी उपस्थित करतच असतो. विदर्भातील मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे, तर उर्वरित मराठा समाज हा ओबीसी मध्ये नाहीये, त्यांना आरक्षणाचा कसलाच फायदा भेटत नाहीये. म्हणून सरकार समोर पेच प्रसंग उभा झालाय की मनोज जरांगे पाटील जी मागणी करत आहेत की मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकावं म्हणून ती मान्य करावी की नाही. मान्य केली तर व्यापक असलेला व संख्येने मोठा असलेला ओबीसी आपल्या विरोधात जाईल अशी भीती भाजपाला आहे आणि मान्य केली नाही तर मग आता जरांगे पाटील
हे मराठा समाजासाठी नायक झालेले आहेत. त्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवटलेला आहे आणि हा एकवटलेला समाज कधी आपल्या विरोधात गेला तर मोठी झळ आपल्याला सोसावी लागेल. हे भारतीय जनता पक्षाचं राज्यातील व केंद्रातलं नेतृत्व जाणून असेलच. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याबद्दल बोलायचं झाल्यास मराठा असो, त्याबरोबर माळी असो, ब्राह्मण असो, चांभार असो, अशा अनेक जाती हिंदू धर्मामध्ये येतात. पण मराठा ही सर्वात मोठी जात असल्यामुळे तिला सिरियसली घ्यावंच लागेल. भारतीय जनता पक्षाला ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसतं तेव्हा ते हिंदुत्वाचा मुद्दा उगाचच उकरून काढतात असा आरोप देखील भाजपावर झालेला आहे. आणि म्हणून मराठा समाजाच्या मुद्द्यापासून सरकार पळ काढू शकत नाही. आणि कधी पळ काढला तर मग हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्यासाठी दुय्यमच होईल आणि जातीचा मुद्दा प्रथम बनेल. चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक समतोल राखण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची फसवणूक होत आहे का? आता कितीही केलं तरी महाराष्ट्राच्या सामाजिक राजकारणाची सर्वात जास्त जाण असणारा नेता म्हणजे शरद पवार. महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने सामाजिक समतोल साधून आपला राजकीय फायदा करून घ्यायचा हे शरद पवारांइतकं कुणाला जमू शकत नाही. आणि आताच्या भाजपामध्ये देखील त्याची उणीव दिसूनच येते. कारण की अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपाला एकतर सोडून गेलेले आहेत किंवा भाजपामध्ये असून देखील नाराजच आहे. उदाहरण सांगायचं झाल्यास पंकजा मुंडे भाजपावर नाराज आहेत. आणि महाराष्ट्राचं सामाजिक राजकारण कसं चालतं याची जाण एकनाथ खडसे यांना देखील बऱ्यापैकी होती. कारण की प्रमोद महाजन व गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत राहिलेलं ते नेतृत्व होतं. पण फडणवीसांमुळे ते देखील दूर गेलेलं आहे. आणि म्हणूनच गोपीचंद पडळकर एकीकडे म्हणतात की धनगर समाजाला न्याय भेटावा, त्यांना आरक्षण भेटावं. दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात ओबीसींवर अन्याय व्हायला नको. आता जरांगे पाटील यांच्यासारखा एक सामाजिक नेता महाराष्ट्रामध्ये उदय घेत आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्थापित असलेला मराठा समाज जरांगे पाटलांनी आवाज दिल्यामुळेच अंतरवाली सराटे इथे एकत्र येतोय. तो समाज एकत्र आल्यामुळे सरकारवर मोठ्यारीत्या प्रेशर येणं साहजिकच आहे. त्यामुळेच सामाजिक ध्रुवीकरणाला रोखून सामाजिक समतोल कधी भारतीय जनता पक्षाला निर्माण करायचा असेल तर मग मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर या सगळ्या नेत्यांमध्ये देखील एक समतोल साधावाच लागेल. नाहीतर सरकारला याची किंमत मोजावीच लागेल. प्रकाश आंबेडकर हे देखील असं म्हणत आहेत की वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, आम्ही मराठा आरक्षण देऊ. भारतीय जनता पक्षाला काळजी तर साहजिकच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची असणारच झाली. कारण की आता 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची प्रचंड लाट होती आणि म्हणून राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत असं यश मिळालं. 2019 मध्ये मोदीजींची लाट नसताना देखील इनडायरेक्टली इलेक्ट्रोल राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीने भाजपाला साथ दिली होती. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडू शकतो तो म्हणजे छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांचा वाद. आणि पडळकर देखील धनगर समाजाचा मुद्दा उकरून कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतच असतात. तर तुम्हाला काय वाटतं? गोपीचंद पडळकर, मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ यांच्या वादामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत येईल का? आणि अडचणीतच आलेलं दिसतं. कारण की या सरकारमध्ये एक वाक्यता देखील दिसून येत नाहीये. एकीकडे एकनाथराव शिंदे मराठा समाजाच्या व्यासपीठावर जातात, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर जातात. पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाने मराठा मुख्यमंत्री, मराठा उपमुख्यमंत्री, ब्राह्मण उपमुख्यमंत्री असं राजकारण करून बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केलेलाच दिसतोय. शरद पवारांना जेवढं महाराष्ट्राच्या सामाजिक समतोल राजकारणाची जाण आहे तेवढी मात्र नरेंद्र मोदी, अमित शहा व राज्यातील भाजपाच्या कुठल्याच नेत्याला नाहीये. कधी भाजपामध्ये पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नेते आज टिकून असते तर निदान शरद पवारांच्या सामाजिक राजकारणाची भाजपाला बरोबरी करता आली असती.
तसं मात्र होताना दिसत नाहीये. तर तुमचं मत गोपीचंद पडळकर त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ यांच्या वादावर काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला निश्चितच कळवा आणि बघत रहा आपल्या हक्काचे बोला तात्या न्यूज. मी रविराज जाधव तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.